नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बासुंदी। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि 100 ग्रॅम मावा घेतलेला आहे आणि 1 लिटर दुधासाठी 100 ग्रॅम मावा भरपूर आहे। तर 10 ते 15 मिनिटात आपली बासुंदी लवकरात लवकर कशी करायची ते बघूया आपण। तर इथे ड्रायफ्रूट बघू शकता तुम्ही मी कुठले कुठले घेतलेले आहेत ते, आणि सोबतच 4 विलायची सुद्धा घेतलेली आहे। तर याची पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला आणि बनवायला सुरुवात करूया। इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये घातलेला आहे 1 चमचा तूप आणि यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला आता मावा। इथे बघू शकता तुम्ही मी 1 लिटर दूध घेतलेला आहे आणि हे दूध फुल फॅट आहे, म्हशीचं आहे। बासुंदी घट्टसर होण्यासाठी म्हशीचं दूध वापरा। तर बनवायला सुरुवात करूया। तर मी कढईमध्ये मावा ट्रान्सफर केलेला आहे। आता तुपामध्ये हे छानपैकी असा वितळून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण मावा विरघळून घेणार आहोत। यामधली कुठलीही गुठळी राहत नाही, इझिली तो विरघळला जातो, कारण की यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त असते। आणि दाटसर बासुंदी बनवण्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेला आहे, ते छानपैकी पहिले तापून घेतलेला आहे। तर इथं बघू शकता तुम्ही मावा छानपैकी आपला विरघळत आहे। तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी असा मावा आपला विरघळलेला आहे। आता यामध्ये आपण दूध घालून घेऊया। तर दूध मी आधी छानपैकी तापवलेलं होतं। तर दूध आपलं टाकून झालेलं आहे आणि छानपैकी असं मिक्स सुद्धा करून झालेलं आहे। तर हे उकळी येईपर्यंत आपण हा मसाला बनवून घेऊया, म्हणजे मिक्सरला याची पावडर बनवून घ्यायची आहे। तर ड्रायफ्रूटची आपण मिक्सरला पावडर बनवून घेऊया। तर मिक्सरला ही जाडसर पावडर आपली बनवून झालेली आहे। तर आता छानपैकी आपल्याला असं मोठ्या फ्लेमवर हे दूध छानपैकी असं उकळून घ्यायचं आहे। आणि शक्यतो तुम्ही मोठ्याच साईजची कढई घ्या, म्हणजे दूध असं सारखं उतू जाणार नाही आणि छान अशी आपलं बासुंदी बनवायला सोपं जाईल। तर याला सारखं असं फिरवत राहायचं आहे, म्हणजे हे कुठेही बुडाला दूध चिटकणार नाही किंवा जळणार नाही। अशी छानपैकी अशी उकळी आलेली आहे दुधाला। तर यामध्ये आपण जी पावडर बनवलेली आहे ती घालूया। तर इथे बघू शकता आणि छानपैकी असं दूध आपण असं घट्टसर आटून घ्यायचं आहे। लवकरात लवकर होते, फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात याला। आपण यामध्ये मावा घातलेला आहे त्यामुळं। तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी असं आपलं दूध असं उकळत आहे। तर असं सारखं याला कडेनं असं मलाई येते, तर ही कडेची मलाई अशी काढून आपल्याला मध्यभागी घालायची आहे आणि सारखंच यामध्ये असं फिरवत राहायचं आहे, म्हणजे कुठेही दूध चिटकणार नाही। तर दूध आपलं बऱ्याचपैकी असं उकळून झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायची आहे गोडीनुसार साखर। तर इथं मी पाऊण वाटी साखर घालत आहे, तुम्ही तुमच्या गोडीनुसार घालू शकता। आणि छानपैकी असं फिरून घ्यायचं आहे। मस्तपैकी याला मिक्स करून घेऊया आपण आणि अजून थोड्या वेळ छानपैकी असं उकळून घेऊया, म्हणजे अजून घट्टसर होईल। तर इथे बघू शकता आपली बासुंदी तयार झाली। इथे बघू शकता तुम्ही अशी घट्टसर झालेली आहे। तर याला अजून आपण 5 मिनिटं उकळून घेणार आहोत। इथं टोटल आता हे 10 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही इथं बघू शकता 10 मिनिटांमध्येच आपली बासुंदी किती घट्टसर झालेली आहे, कारण की आपण यामध्ये माव्याचा वापर केलेला आहे त्यामुळं। तर 5 मिनिटांनंतर आपण याला थोडंसं थंड करून घेऊया।
रेडी आहे आपली बासुंदी। अगदी 20 मिनिटं लागलेली आहेत मला, ही 5 मिनिटं थंड करून घेण्यासाठी लागलेले आहेत। तर इथं बघू शकता अतिशय छान अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे। आता यावर आपण थोडे ड्रायफ्रूट घालूया। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, यामध्ये आपण आधी सुद्धा ड्रायफ्रूट घातलेले आहेत। तर छानपैकी असे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत आपल्याला। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता किंवा स्किपही करू शकता। आणि याचा टेक्स्चर दाखवते, तुम्ही इथे बघू शकता अतिशय घट्टसर आपली बासुंदी तयार झालेली आहे। आणि हे पूर्णपणे थंड झाल्यावर यापेक्षाही जास्त घट्टसर होते। तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि रेसिपीज माझ्या कशा वाटते ह्या सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगत जा।